सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. मुलांकडनं संध्याकाळी तुम्हाला एक चांगली बातमी समजेल. तुमचं मन त्यामुळे प्रसन्न राहील. आज तुमच्या समस्यांचं निराकरण होणार आहे. कोणत्या तरी स्पर्धेमध्ये तुम्ही आज विजयी होऊ शकता. आज तुमचा दिवस तुम्हाला समाधान देणारा असला तरी हवामान बदलामुळे तब्येतीवरती परिणाम होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा ठीक आहे आणि ग्रहांच्या शुभ योगामुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये चांगलं यश मिळेल. काही कारणामुळे तुमच्या जीवनामध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते. वाहन किंवा जमीन खरेदीसाठी तुम्हाला आज सुखद योग आहे. रिलोकेशनचा विचार तुम्ही आज फायनल करू शकता. तुम्ही आज नवीन घर खरेदी करू शकता. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फारसा ठीक नाही आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो. विरोधक आज शांत असतील तर तुमचा कामातील वेग पाहून ते काहीच करू शकणार नाहीत. संध्याकाळी पाहुण्यांचं आगमन होणार आहे, त्यामुळे तुमचे खर्च वाढतील. चांगली कर्म केली तरच त्याचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल, हे लक्षात ठेवा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला असून तुम्हाला धनलाभाचे चांगले योग आहेत. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये अधिक रुची घ्याल. रोजच्या कामांमध्ये तुम्ही आळस करू नका, त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. नवीन संपर्कामुळे तुमचा लाभ होईल. तुम्ही रागावरती नियंत्रण ठेवा आणि घरातली कामं देखील मार्गी लावा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा गोंधळाचा जाणार आहे. निराशाजनक विचारांपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. सरकारी संस्थांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होईल. मुलांकडनं तुम्हाला चांगली बातमी मिळेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये मात्र तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही फारसा ठीक नाही आहे. समस्यांचं समाधान तुम्हाला मिळालं नाही, म्हणून जर तुम्ही काळजी करत राहाल. प्रवास करायचा तुम्ही ठरवाल, परंतु काही कारणामुळे ते पाऊल तुमचं पुढे ढकललं जाऊ शकतं. तुमचा आळस तुम्हाला नुकसान देतो, हे वेळीच तुम्ही ओळखा. व्यवसायामध्ये आळसामुळे कामं तुमची होत नाहीत, तसेच घरी देखील तुम्हाला बोलणी ऐकावी लागतात, हे लक्षात ठेवा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा शुभ लाभाचा आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला उत्तम नफा झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. नोकरीमध्ये आज वातावरण ठीक राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला प्रेम आणि सहकार्य मिळेल. क्रिएटिव्ह कामामध्ये तुमचं मन रमेल. दिवसभर एखादी विपरीत परिस्थिती येऊ शकते, त्यामुळे तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. आज तुमच्या घरगुती समस्या सुटू शकतील. सरकारी मदत मिळण्याची तुम्हाला आज दाट शक्यता आहे. संध्याकाळी तुम्हाला अचानक धनलाभाची देखील शक्यता आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा.
आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा ठीक आहे, परंतु तुम्हाला सतर्क राहावं लागेल. शत्रूंनी आखलेलं षडयंत्र तसेच अफवांपासून तुम्ही सावध राहा. अनावश्यक काळजी तुमच्या मनाला पोखरणार आहे. आज प्रत्येक कामामध्ये तुम्ही कठोर मेहनत घ्याल, परंतु तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. तुमची सामाजिक जबाबदारी आज वाढलेली असेल. अनोळखी व्यक्तीसोबत तुम्ही आर्थिक व्यवहार करू नका. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुम्ही कामामध्ये फार व्यस्त राहणार आहात. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता जे काही काम तुम्ही करत आहात त्याकडे फोकस करा. आज प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळायला हवं. सामाजिक क्षेत्रामध्ये चांगले संबंध तुमचे प्रस्थापित होतील. तुमची आर्थिक स्थिती आज ठीक आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा ठीक असून व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ होणार आहे. जे मुद्दे तुमचे सुटत नव्हते त्यातनं तुम्ही आज मार्ग काढाल. कोणताही व्यवसाय लहान किंवा मोठा नसतो. अनुभव मिळाल्यावरती तुम्ही जग जिंकू शकता हे लक्षात ठेवा. तुम्ही रात्री मित्रांसोबत पार्टीला जाणार आहात. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा ठीक आहे, परंतु जे व्यवसाय करत आहेत त्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील. जर तुम्ही सरकारी नोकर असाल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राग तुम्ही ओढावून घेऊ शकता. सामाजिक संबंध तुमचे फायदेशीर ठरतील. नवीन योजनांवरती तुम्ही लक्ष द्याल आणि त्यामुळे तुम्हाला अचानक फायदा देखील होऊ शकतो. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फारसा ठीक नाहीये. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचे वादविवाद होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही रागावरती नियंत्रण ठेवा. काही नवीन ओळख होईल, त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला लाभ मिळेल. तुमचा मान सन्मान वाढणार असून तुमची आर्थिक स्थिती ठीक असेल. प्रवासाचा आज योग असून त्यामध्ये तुम्हाला लाभ होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.